मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट शिकून घेणार आहोत. बऱ्याच जणांसाठी तो कन्सेप्ट जो आहे तो नवीन सुद्धा असू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत की आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून रेग्युलर इन्कम कशा प्रकारे जनरेट करू शकतो. रेग्युलर इन्कम आपण कसं ह्याच्यामध्ये जनरेट करू शकतो, जे की आपल्याला रेग्युलरली जशी सॅलरी येते किंवा रेग्युलरली जशी पेन्शन येते, रेग्युलरली जसं पॅसिव्ह इन्कम येतं, ते आपण कशा प्रकारे जनरेट करू शकतो. इन्कमचे दोन प्रकार असतात मुख्यतः. एक म्हणजे असतं ऍक्टिव्ह इन्कम, ज्यासाठी आपण ऍक्टिव्हली काम करत इन्कम कमवतो. त्याच्यामध्ये तुमचा जॉब असेल, जॉबमध्ये येणारी सॅलरी असेल, बिझनेस असेल, ज्यात तुम्ही ऍक्टिव्हली काम करता. आणि सेकंड असतं ते म्हणजे पॅसिव्ह. पॅसिव्ह इन्कम कशात येतं, ज्याच्यामधनं तुम्ही काही ऍसेट क्रिएट करता आणि ते ऍसेट मधनं तुम्हाला इन्कम येत राहतं. त्यासाठी तुम्हाला विशेष काम करायची गरज नसते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादं घर घेतलेलं असेल, ते तुम्ही रेंटवरती दिलेलं असेल, महिन्याला तुम्हाला त्याचा रेंट येतोय. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे काही स्टॉक्स असतील जे तुम्हाला चांगले डिव्हिडंड देत आहेत. त्या प्रकारचं इन्कम असेल ज्यासाठी तुम्हाला विशेष वेगळं काम करावं लागत नाही. पॅसिव्ह इन्कम जो आहे, तो पॅसिव्ह इन्कमचा सोर्स भरपूर जणांकडे नसतो, जो की आपल्याकडे खास करून पाहिजे. हेच पॅसिव्ह इन्कम तुम्ही म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून कशा प्रकारे जनरेट करू शकता. रेग्युलर इन्कम, ऍक्टिव्हली काम न करता येणारे इन्कम, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सोबतच फक्त शिकून नाही घेणार आहोत. तर बऱ्याच जणांना तो कन्सेप्ट माहिती असेल, कारण मी 2-3 वेळा आपल्या चॅनलला डिस्कस केलेला आहे. पण फक्त शिकून नाही घेणार आहोत. आज आपण असे काही म्युच्युअल फंड्स तुम्हाला मी सांगणार आहे, ज्यातनं तुम्ही ह्या अशा प्रकारचं इन्कम मिळवू शकता. असे काही म्युच्युअल फंड्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेवटपर्यंत कम्प्लिटली अटेंड करा. तुम्हाला फार जास्त व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न आहे. चॅनलला जे आहे, चॅनलवरती जर नवीन असाल, आपल्या चॅनलला आता जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. आणि मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की किती लोक पहिलं म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत, इन्व्हेस्टमेंट करतात, रेग्युलरली इन्व्हेस्ट करतात किंवा ट्रेडिंग करतात. आतापर्यंत ना, आपल्याला फक्त एवढंच माहिती होतं की स्टॉक मार्केटमधनं किंवा म्युच्युअल फंडमधनं या ठिकाणी आपण इन्व्हेस्ट करू शकतो. बरोबर, इन्व्हेस्ट करू शकतो आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चांगले रिटर्न्स मिळवू शकतात. एवढंच आपल्याला माहिती होतं. पण याच स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतः करता एक रेग्युलर इन्कम, जसं आपण जॉबची आपल्याला सॅलरी रेग्युलर महिन्याच्या महिन्याला येते, त्याचप्रमाणे सिमिलरली रेग्युलर इन्कम जनरेट करू शकतो, जे की टोटली पॅसिव्ह इन्कम असेल, ज्यासाठी आपल्याला काम करण्याची अजिबात गरज नाही. कसं डेव्हलप करायचं, कसं तयार करायचं, हे आपण शिकूया. तत्पूर्वी आता या चॅनलवरती जर मी ऑलरेडी सुद्धा बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत, तरी आज थोडंसं डिफरंटली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आज आपण बोलणार आहेत म्युच्युअल फंडच्या एका कन्सेप्ट बद्दल. तो आहे SWP. SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. आता SWP बऱ्याच जणांना माहिती असेल, पण आज मी स्पेशली काय सांगणार आहे, आज मी तुम्हाला स्कीम्स सांगणार आहे 2. आणि त्यासोबत तुम्ही कशा प्रकारे SWP सेट करायची प्रॅक्टिकली, कशा प्रकारे कॅल्क्युलेशन्स करायचे, असं काही करून चालत नाही, कशा प्रकारे कॅल्क्युलेशन्स करायचं हे आपण शिकून घेणार. त्यासाठी आता आपण आपल्या मेन स्क्रीनवरती जाऊया. इथे आपण ऑलरेडी म्युच्युअल फंड बद्दल बरेचसे व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत. SWP चा मेन मुख्य अर्थ असा होतो की तुमच्याकडे दोन प्रकारे तुम्ही SWP सेट करू शकता. पहिलं म्हणजे जर तुमच्याकडे इन्व्हेस्ट करण्यासाठी एक लमसम अमाऊंट असेल तर, आणि सेकंड म्हणजे जर तुमच्याकडे लमसम अमाऊंट नसेल, पण तुम्ही काही वर्ष SIP करून ती जमा करू शकता. SIP करून ती बिल्ड करू शकता आणि त्यानंतर त्याच्यामध्ये SWP करू शकता, जेणेकरून तुम्हाला महिन्याचं थोडंफार इन्कम त्याच्यामधून येत राहील. आता आपण पहिला ऑप्शन शिकून घेऊया की इन्व्हेस्टमेंट लमसम मध्ये करून कशा प्रकारे SWP आपण करू शकतो. कारण की सेकंड ऑप्शन मी तुम्हाला बऱ्याच वेळेला शिकवलेला आहे. आपल्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओची लिंक देतो. त्यामध्ये जो आहे ना, मी तुम्हाला हल्लीच आपला एक मागे सेशन झालेला होता आपल्या चॅनलवरती. आपलं जे चॅनल आहे त्यावरती मागे एक सेशन झालेलं होतं, मी तुम्हाला तो सुद्धा दाखवतो. त्याची मी तुम्हाला लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. त्यामध्ये मी तुम्हाला कम्प्लिटली शिकवलेलं होतं की SWP साठी कशा प्रकारे जाते. इथे बघा, आपल्या चॅनलवरती जो व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईन ह्याची, की तुम्ही 10,000 रुपये SIP करून त्या पुढे 15,000 रुपये कसे मिळवू शकता. आज आपण जे शिकणार आहोत तो लमसम कॅल्क्युलेशन वरती शिकणार आहोत आणि सोबत स्कीम सुद्धा बघून घेणार आहोत. क्लिअर आहे. आता इथे मी आलेला आहो SWP कॅल्क्युलेटर वरती. हा कॅल्क्युलेटर तुम्हाला गुगल वरती कुठेही भेटून जाईल. तुम्ही गुगलवर जाऊन SWP कॅल्क्युलेटर टाईप केलात की तुम्हाला दिसेल. आता फॉर एक्झाम्पल, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याकडे लमसम अमाऊंट समजा आहे एक 10 लाख रुपये. मी एक पहिले इथे 10 लाखाचं एक्झाम्पल घेईन.
मी तुम्हाला पहिला टॉपिक सांगतोय की लमसम इन्व्हेस्टमेंट करून कसं करायचं, आणि सेकंड टॉपिक असेल की SIP करत करत कसं करायचं. सो पहिला आपण लमसम वाला बघून घेऊया. तो या ठिकाणी जो आहे तुम्ही 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करेल. सो फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीकडे 10 लाख असतील, काही जणांकडे जास्त असतील, काही जणांकडे कमी असतील, काही जणांकडे 5 लाख असतील, काही जणांकडे 20 लाख असतील. तेही आपण बघून घेऊ. तुमच्याकडे अमाऊंट आहे 10 लाख. इथे बघा 10 लाख इन्व्हेस्टेड. तुम्ही ह्याच्यामधनं विड्रॉ किती करणार हे आपल्याला बघायचं. फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया की आपण जेव्हा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार तेव्हा एका चांगल्या टाइम होरिझॉनसाठी 5 वर्ष 10 वर्षासाठी आपल्याला आपण मिनिमम 12% रिटर्न्स एक्सपेक्ट करू शकतो. ओके. भेटायला तुम्हाला किती रिटर्न भेटतील? भेटायला तुम्हाला 15% भेटतील, 20 भेटतील, 25 भेटतील, पण आपण फक्त 12% एक्सपेक्टेशन ठेवूया की मला फक्त 12% रिटर्न्स भेटत आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की आपण सगळीच्या सगळी अमाऊंट इक्विटीमध्ये नाही लावणार आहोत. तुम्हालाही माहिती आहे इक्विटी मार्केट जे आहे ह्याला रिस्की मार्केट म्हटलं जातं. सो सगळी अमाऊंट जे आपण ती इक्विटी मार्केटमध्ये जे आहे ती अजिबात नाही लावणार आहोत. आपण ह्याच्यामध्ये थोडीशी अमाऊंट डेप्ट मध्ये सुद्धा लावणार आहोत, म्हणजे जे बॉन्ड्स वगैरे असतात ना. सो आपण असे म्युच्युअल फंड बघणार आहोत जे इक्विटीमध्ये पण इन्व्हेस्ट करतात आणि बॉन्ड्स मध्ये पण इन्व्हेस्ट करतात. कारण आपल्याला सर्वच्या सर्व रिस्क इक्विटीवरची नाही घ्यायची आहे, कारण की आपण एक साथ पैसे टाकतो आणि आपल्याला त्यातनं इन्कम हवं आहे. असं नाही की आपल्याला फक्त लॉंग लॉंग टर्म साठी SIP करत आहे, ते आपल्याला त्यातनं इन्कम सुद्धा हवा आहे. सो आपण इथे 100% अमाऊंट जी आहे ती अजिबात इक्विटीमध्ये टाकणार नाही. क्लिअर आहे? हे कम्प्लीट डायव्हर्सिफिकेशन आपण करणार आहोत. याच व्हिडिओमध्ये ते शिकणार देखील आहोत. सो अशा प्रकारे आपण जाऊ. सो त्या आपण असं कन्सिडर करूया की 10 लाख रुपये अमाऊंट टाकल्याने ती 12%ने वाढत असेल. सो ह्या केसमध्ये आपल्याला काय करायचंय की आपली अमाऊंट जर 12%ने वाढते असं आपण गृहीत धरतोय, तर आपल्या टोटल अमाऊंट मधली आपण जी अमाऊंट विड्रॉ करणार आहे, मी तुम्हाला कम्प्लीट SWPचं नॉलेज देतोय. त्या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून ठेवा. आपण जी अमाऊंट विड्रॉ करणार आहे ती इयरली, जर आपण इयरली 12% रिटर्नची एक्सपेक्टेशन करतो, तर आपण विड्रॉल अमाऊंट इयरली 8%च्या आसपास ठेवायची. ओके. म्हणजे काय होईल की तुम्ही अराउंड 12% मिळवत आहात, त्यातले 8% विड्रॉ करत आहात. म्हणजे जवळपास तुमचा दर वर्षाला तसं बघायला गेलात तर 4% हा नेट गेन होईल. आणि प्लस ही अमाऊंट तुम्हाला दर महिना भेटत राहील. कसं ते मी तुम्हाला सांगतो. तर फॉर एक्झाम्पल 10 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले. कमेंटमध्ये सांगायचं आहे मला, 10 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले. सो 10 लाखाचे 8% किती झाले? 10 लाखाचे 8% झाले 80,000 रुपये. बरोबर. 10 लाखाचे 8% झाले 80,000 रुपये. म्हणजे याचा अर्थ इयरली मी सुरुवातीला 80,000 रुपये विड्रॉ करेन. नंतर तुम्ही वाढवू शकता, तुमची अमाऊंट वाढली की, पण सुरुवातीला मी इयरली 80,000 विड्रॉ करेन. म्हणजे महिन्याचे किती झाले? महिन्याच्या जवळपास मी एक 6,000 ते 7,000 रुपये, अराउंड मी 6,000 ते 7,000 रुपये किंवा 6,500 रुपये मी विड्रॉ करेन. सो मी सिम्पली काय करणार, इथे जाणार, इथे 1 लाख टाकणार आणि विड्रॉल पर मंथ मध्ये जाऊन मी टाकणार 6,500. ओके. 6,500 रुपये जे आहेत ते मी दर महिन्याला विड्रॉ करणार, कारण की माझी सुरुवात आहे. सो सुरुवातीला मी थोडेसे कमी विड्रॉ करणार. तुम्हाला जर सुरुवातीला गरज नसेल तर तुम्ही विड्रॉ न करता सुद्धा अमाऊंट तशी तर तशी ठेवू शकता. ओके. सो 6,500 रुपये जे आहेत ते मी इथे विड्रॉ करणार. माझी अमाऊंट वाढते आहे 12%ने असं मी एक्सपेक्ट केले. आणि त्यानंतर मी किती वर्षासाठी विड्रॉ केलं? समजा 10 वर्ष मी कंटिन्युअस विड्रॉ करणार. लक्षात घ्या, हे 10 लाख रुपये जे आहेत ना, ते मला कम्प्लिटली लाईफ टाईम त्याचं विड्रॉल घ्यायचं आहे, ह्या दृष्टीने मी प्लॅन करतो. मला हे 10 वर्षासाठी नको आहेत, 5 वर्षासाठी नको आहेत, मला हे लाईफ टाईम ह्याच्यामधनं विड्रॉल घ्यायचं आहे, म्हणून मी थोडी थोडी अमाऊंट विड्रॉ करतो. सो दर महिन्याला माझं एवढं इन्कम सुरू झालं आणि 10 वर्षांनी जर मी बघितलं तर माझ्याकडे एवढा बॅलन्स असणार. बॅलन्स वाढणार कसा? कारण की मी ते 4% एक्स्ट्रा कमवतोय. मी 8% विड्रॉ करतोय पण 12% कमवतो आहे. सेम जर समजा मी ही सेम प्रोसेस 30 वर्षासाठी केली, तर जवळपास 30 वर्षासाठी मी सेम अमाऊंट जर विड्रॉ केली तर माझ्याकडे बॅलन्स होतं 1,30,00,000. सो असं 10-20 वर्षानंतर जेव्हा तुमचा बॅलन्स वाढतो, तेव्हा तुम्ही तुमची विड्रॉलची अमाऊंट सुद्धा इथे वाढवू शकता, नो डाऊट. सो अशा प्रकारे SWP हा असा प्रकार आहे की जिथे तुम्हाला दर महिन्याला उत्पन्न सुद्धा सुरू राहतं, प्लस तुमची अमाऊंट वाढत सुद्धा जाते, तुमच्या पोर्टफोलिओचा बॅलन्स इथे वाढत सुद्धा जात असतो. फक्त त्याच्यात रूल काय वापरायचा? 8%च्या आसपास वर्षाला विड्रॉल येईल एवढेच विड्रॉ करायचे, कारण आपले पैसे वाढत आहेत 12%ने. सो विड्रॉल त्याच्यापेक्षा कमी झाला पाहिजे. आणि सेकंड थिंग, सर्वच्या सर्व पैसे इक्विटीमध्ये नाही टाकायचे.
आपल्याला असा म्युच्युअल फंड शोधायचा आहे ज्याच्यामध्ये बॉन्ड सुद्धा आहे, डेप सुद्धा आहे, थोडीशी कॅश सुद्धा आहे, गोल्ड सुद्धा आहे, इक्विटी सुद्धा आहे, सर्व आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून तो एक बॅलन्स राहील, बॅलन्स एक तो पोर्टफोलिओ असा मानला जाईल. सो आता आपण तुम्हाला मी 15,000 रुपये कशा प्रकारे भेटू शकतात हेही दाखवतो, की तुम्हाला समजा 15,000 रुपये ते कसे भेटतील. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर इथे 20 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करत असाल सुरुवातीला, तर इथे तुम्ही जवळपास जे आहे ते काय करू शकता, महिन्याला सरळ जाऊन एक 15,000 रुपयाचा विड्रॉल मारू शकता. म्हणजे तुम्हाला दर महिन्याला 15,000 रुपयाचे उत्पन्न पाहिजे असेल तर अराउंड तुम्हाला 20 लाखची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. त्यानंतर तुम्ही दर महिना 15,000 विड्रॉ करा. हे जेव्हा तुम्ही 20 वर्षापर्यंत कराल तेव्हा तुमच्याकडे दर महिना 15,000 येतीलच, प्लस तुमच्या अकाउंटमध्ये 68 लाख रुपये राहिलेले असतील. जर पैसे तुमचे आणखीन स्पीडने वाढले तर हे पैसे इथून खूप जास्त पद्धतीने वाढू सुद्धा शकतात. पण आपण विड्रॉल कितीचा घेणार आहोत, अराउंड 8%च्या आसपास, हे लक्षात घ्या. क्लिअर आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला दर महिन्याला याच्यातून उत्पन्न सुरू होतं. काही लोक बोलतील आमच्याकडे एवढे पैसे नाहीत, आम्ही 5 लाख रुपये टाकू शकतो, तर तुम्ही त्याने सुरुवात करा. आणि 3 लाख टाकू शकतो, त्याने सुरुवात करा. मी तुम्हाला हे फक्त एक्झाम्पल्स सांगितलेले आहेत. क्लिअर आहे. सो आता आपण ज्यांच्याकडे लमसम अमाऊंट आहे त्यांच्याकडे ऑप्शन काय आहे, त्यांच्याकडे सिंपल ऑप्शन आहे की पहिली काही वर्ष SIP करायची. मी जो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये प्लॅन सांगितलेला होता, तुम्ही एक सिम्पली काम करा, हा आधीचा जो व्हिडिओ आहे तो बघून घ्या, ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्यात मी शिकवलेलं होतं की काही वर्ष SIP करून त्यानंतर तुम्ही हा SWP चा प्लॅन कसा करू शकता. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला लमसम वाला सांगितलं की लमसम इन्व्हेस्टमेंट करा आणि नंतर SWP करा, तसं त्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की फक्त तुम्हाला 8 वर्ष SIP करायचे आणि त्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम पैसे भेटू शकतात. सो तो सुद्धा प्लॅन मी मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला डिस्कस केलेला आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. सो अशा प्रकारे तुम्हाला असे फंड्स निवडायचे असं ते तुम्हाला रेग्युलर इन्कम देतील. आता किती लोकांना हे फंड जाणून घ्यायला आवडतील हेही मला जरा चॅट बॉक्समध्ये सांगा. सो आपण ते सुद्धा डिस्कस करू. सो इथे बघा, मी तुमच्यासमोर 2 फंड आता डिस्कस करेन. पहिला फंड आहे तो म्हणजे HDFC बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड. लक्षात घ्या, हे आपण फक्त एज्युकेशनल पर्पज साठी डिस्कस करत आहोत. म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर सर्व गोष्टी आधी व्यवस्थित तपासून घ्या, कारण की तुमची इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये केली जाते, सो त्याची रिस्क जी काय आहे ती तुम्हाला माहिती पाहिजे. सर्व गोष्टी व्यवस्थित तपासून घ्या. पण आता इथे मी 2 जे फंड डिस्कस करतोय ते डायव्हर्सिफाईड आहेत म्हणून तुमच्यासोबत डिस्कस करतो. किती जणांकडे हा फंड ऑलरेडी असेल मला चॅटबॉक्स मध्ये सांगा. हे फंड मी फक्त SWP साठी सांगत आहे, जर तुम्हाला मोठी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्या संबंधी. सो आता ह्या फंडची खासियत बघा काय आहे. पहिली गोष्ट म्हणजे ह्या फंडने रिटर्न दिले गेल्या 10 वर्षामध्ये ॲव्हरेज 17%. जिथे आपण मग अशी 12% गृहित धरलेलं, रिटर्न्स तुम्ही स्वतः बघू शकता, पण आपण कॅल्क्युलेशनसाठी एकदम लोएस्ट पॉईंट मी तरी घेतो. क्लिअर आहे. 1 वर्षाचे 2 वर्षाचे नका बघू, ऍटलिस्ट 10 इयर्सचे रिटर्न बघा. 17%च्या CAGR ने ह्यांनी रिटर्न दिले, जे की फार चांगले रिटर्न्स आहेत. बरं, ह्याच्यात काय काय आहे? ह्याचे जे पैसे आहेत ना ते फक्त 55% इक्विटीमध्ये आहेत. म्हणजे असं नाही की सर्वच्या सर्व इक्विटी आहे, कारण आपल्याला माहिती आहे इक्विटी मार्केट हे रिस्की मार्केट आहे. सो इथे 55% पैसे इक्विटी मार्केटमध्ये आहेत, ज्यामध्ये सुद्धा लार्ज कॅप मध्ये 43% आहेत. 43 पेक्षा जास्त आहेत. मिड आणि स्मॉल मध्ये अगदी नावाला पैसे त्याच्यामध्ये 56 27% पैसे डेप्ट मध्ये आहेत, डेप्ट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आहेत, बॉन्ड्स मध्ये आहेत, आणि 16 ते 17% पैसे अदर ऍसेट मध्ये आहेत. म्हणजे हा वेल डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड आहे. इथे बघा, डेप्ट मध्ये म्हणजे कॅश 12% आहे, बॉन्ड्स मध्ये एवढे पैसे आहेत, कॅश अँड कॉल मनी मध्ये, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये, डिबेंचर्स मध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला LIC हाऊसिंग फायनान्स मध्ये, ज्या काही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वगैरे अशा कंपन्यांमध्ये, गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये वगैरे ह्यांचे पैसे आहेत. तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तुम्ही डिटेल पण ह्याच्यावर बघून घेऊ शकता. ह्याच्यावरती क्लिक करून ते तुम्हाला डिटेल्स पण समजतात, कोणत्या बँकांमध्ये पैसे आहे, कोणत्या सेक्टरमध्ये पैसे आहेत, कोणत्या शेअर्समध्ये पैसे, सर्व तुम्हाला दिसतं. सो हा असं नाही की फक्त इक्विटी पोर्टफोलिओ आहे. जेव्हा तुम्हाला तुमची मोठी अमाऊंट टाकायची असते आणि त्याच्यामध्ये खास करून SWP साठी टाकायची असते, सो हा एक चांगला म्युच्युअल फंड ठरू शकतो. त्याचं नाव आहे HDFC बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड. या फंडचं जे एज आहे ते सुद्धा जवळपास 11 वर्षापेक्षा जास्त आहे. म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता की फार जुना फंड आहे, नावाजलेली कंपनी आहे. तुम्ही ह्याचा विचार जो आहे तो करू शकता. आणि सेकंड एक फंड आहे जो की तुमच्यासाठी घेऊन आला, तो म्हणजे कॅनरा रोबेको इक्विटी हायब्रिड फंड. सो ह्याचे पण गेल्या 10 वर्षाचे रिटर्न बघाल, जवळपास 16%चे रिटर्न्स आहेत. मगाशी तिकडे 17 होते, इथे 16%, म्हणजे सिमिलर काइंड ऑफ रिटर्न्स तुम्हाला भेटतात.
थोडंसं खाली या. ह्यांची इक्विटीमध्ये होल्डिंग आहे 72%, म्हणजे थोडीशी जास्त आहे. डेप मध्ये 24 आणि अदर मध्ये 3%, ज्यातली पण लार्ज कॅप मध्ये 53% आहे, मिड मध्ये 13% आणि स्मॉल मध्ये जवळपास 6% होल्डिंग. सो अशा प्रकारे हे दोन फंड्स आहेत. पहिला नंबरला असेल एचडीएफसी बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड, सेकंड नंबरला असेल कॅनराचा हा हायब्रिड फंड. सो हे दोन फंड मी तुम्हाला सांगितलेले आहेत. कशासाठी लक्षात घ्या, फक्त SWP पर्पज साठी तुम्हाला जर मोठी अमाऊंट टाकायची आहे त्याच्यामध्ये SWP सुरू करायचे. सो SWP साठी हे बेस्ट फंड, तुम्ही ह्याला कन्सिडर करू शकता, तुमचा रिसर्च करू शकता, त्यानंतरच तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकता. जर तुम्हाला अशाच प्रकारचं कम्प्लीट नॉलेज हवं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, की आपलं जे आहे आपलं एक म्युच्युअल फंड साठी आपण एक सेपरेट नवीन चॅनल सुद्धा सुरू केलेलं आहे. तुम्हाला जर कदाचित माहिती नसेल तर इथे तुम्हाला समोर तुमच्या दिसतंय चॅनल, म्युच्युअल फंड साठी सेपरेट चॅनल सुरू केलेलं आहे आपण, ज्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये. व्हिडिओचं डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्स एकदा नक्की बघा सर्वांनी, सर्व लिंक्स तिथे आहेत. म्युच्युअल फंड साठी सेपरेट चॅनल आहे, भरपूर सारी माहिती तुमच्यासाठी इथे येणार आहे. म्युच्युअल फंडचा फ्री कोर्स मी इथे सुरू केलेला आहे, अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. चॅनलला हे आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल आपल्या अंडर, तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट बॉक्स मध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक आहे, त्यावर क्लिक करून आम्हाला मेसेज करा, तुम्हाला जर आपल्यातर्फे इन्व्हेस्टमेंट सुरुवात करायची असेल तर.